नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र नारायणसाठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आलोय देऊळमध्ये विठ्ठलवाडी येथे आणि इकडे एका गोठ्यामध्ये साप निघालेला आहे। पाहू शकता कशा पद्धतीने इकडे पाठीमागे बसलेले। तर तो साप जो आहे तर मित्रांनो तो साप जो आहे तो यांनी पाहिला। दादा नाव काय तुमचं? नितीन काळोखे। नितीन काळोखे सरांचं इकडं गोठा आहे। पाठीमागं पाहू शकता घोडे वगैरे आहेत किंवा पलीकडच्या साईडला गाय किंवा बैल काय वासरू दिसत आहे। तर यांनी या ठिकाणी काळी पेटी पडलेली आहे ती घेण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते आणि अशा पद्धतीनं इथं पाहू शकता। तर हा साप तिथं नेमकंच त्या काळी पेटीपाशी बसलेला आहे, पाहू शकता। तर विषारी जातीचा नाग हा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय। बाहेर धोधो पाऊस चालू असताना आणि हा इकडे नागोबा गोठ्यामध्ये येऊन बसलाय आणि नक्कीच तो माझ्याकडे पाहत आहे आता। तर अटॅक करण्याच्या मूड मध्ये सुरक्षितपणे मी त्याला या ठिकाणी रेस्क्यू करू इच्छितो। मी पण खूप भिजलोय। व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो, यांनी आपल्याला इथं बोलवलंय। साप पकडताना महत्वाचं म्हणजे आजूबाजूला पडलेला पसारा आपल्याला साईडला करायचा असतो, कारण साप पकडताना आपल्याला अडथळा येऊ शकतो। तर आपण पसारा साईडला केले। आता सापाला हात घालणार आहे आपण। गवत अख्खं बाहेर तिकडं अगं चालेल ते सावकाश बर का। दिसला का? हो तो पाईप हो पांढरा पाईप तिकडं। हा सापडलं का? नाही मी एवढं जवळ येणार। सापडला।
थांबा थांबा. साप भेटला आपल्याला. हा ना, सावकाश सावकाश. मित्रांनो, पहिला सर्व साप भिंतीमधनं आऊट झाला होता. तिकडे होल होतं तर तिकडनं तो आऊट झाला होता, बाहेर गेला होता आणि खूप मुश्किलनं आपण त्याला शोधून या ठिकाणी आणलं. त्याला सेट केलं तर तशा पद्धतीने तो पुन्हा काढतो. गावाला आल्या. मित्रांनो, दादा पण घाबरून गेले होते या ठिकाणी. आम्हाला असं वाटलं की आता साप सापडणार नाही, कारण तिकडे बिळात तो पूर्ण बाहेर गेला होता. तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये. पूर्ण गवतामध्ये तो गायब झाला होता अक्षरशः. आणि आपण लकीली तो दिसून आला. अंधार पडत चाललाय. माझी टॉर्च त्या ठिकाणी कामाला आली. बराबर सापावरती माझं फोकस गेलं आणि परत याला आपण तिकडनं तिकडे बॅगमध्ये कॅच केलेले. तर दादाने इकडे बोलवून त्या सापाचा जीव वाचवला आणि स्वतःला पण सुरक्षित केलं. चॅनलवरती नवीन असाल, व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करून नेहमीप्रमाणे माझा उत्साह वाढवा मित्रांनो. तर सुरक्षितपणे या सापाला रेस्क्यू केले. मी परत याला जंगलामध्ये आपण सोडणार आहोत मानवी वस्तीपासून लांब. थँक्यू, बाय, जय हिंद.